जय श्रीराम। मी प्रथमतः आता आपण 10 दिवसाचे आपलं कुटुंब एकत्र आलेलं आहे, जे एकमेकाला परिचित नव्हतं आणि आता आपण एकमेकांचे कुटुंबीय झालो। या सगळ्यांचं मी एक आभार मानतो की या सगळ्यांनी एकमेकांचं सुख दुःख भावना समजून दुसरं ह्या कार्यात एकमेकांना मंत्र पठणासाठी मदत करून जे सगळ्यांनी कार्य केले त्याबद्दल मी प्रथमतः सगळ्यांचं आणि गुरुजींचं धन्यवाद म्हणतो। या पाठशाळेत याचा विषय असा होता की जेव्हा मला या उपक्रमांची माहिती पडली तर यामध्ये मी फायनान्शियल क्षेत्राशी रिलेटेड आहे, तिथे थोडं व्याज किंवा या गोष्टी आपण म्हणून जास्त असतात, ते कुठेतरी थोडी मनाला मनशांती लागावी या उद्देशाने मी खरं या उपक्रमाचा विचार केला। कारण इथे पहिली गोष्ट मोबाईल बंद होता, म्हणजे तिथे पहिलीच मनशांती झाली। दुसरं थोडं फॅमिली पासून पण 10 दिवस मोकळं राहते, म्हणजे त्यांनी थोडे 10 दिवस सुखाचे मिळतील, तो एक विषय होता। त्या अनुषंगाने या उपक्रमाकडे मी बघत होतो आणि इथे आलो। मी इथे आल्यानंतर ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या त्या विलक्षण होत्या। यामध्ये या उपक्रमामध्ये सकाळी पहाटे 4 वाजेपासून उठणं अनिवार्य होतं। जाताना माझ्या मिसेसने मला म्हटलं की पहाटे 4 वाजता उठायचं, संध्याकाळचे 4 नाही। त्यामुळे तुम्ही तुमची रूपरेषा एकदम जे आहे ती सादर करते किंवा करणार त्यांच्याशी बोला की तुम्ही 4 वाजता उठू शकाल का, तो एक पहिला प्रश्न होता। त्यामुळे जेव्हा मी मध्यंतरी मधल्या काळामध्ये वाईफशी बोलायचो तर उठले होते का 4 उठले होते का 4, पहिला प्रश्न तिचा असा असायचा। पण इथे पहाटे 4 वाजता आम्ही सगळे कसे उठायचो आणि दिनचर्या सुरू करायचो, ते एक वेगळा अनुभव होता। पहाटे 4 वाजेपासून सुरू होणारी दिनचर्या आपली ही यामध्ये स्वयंव्यवस्थापन, मंत्र उच्चारण, त्यातून मिळणारे समाधान, यामुळे खरंच मी प्रत्यक्ष भारावून गेलो होतो। आपण देवकृपेमुळे ब्राह्मण घरात जन्माला आलो, पण आपण खरंच ब्राह्मण म्हणजे काय आणि ब्राह्मणाचे कार्य काय या गोष्टी आपल्याला म्हणजे मला तरी माहिती नव्हत्या। त्या अनुषंगाने मला ह्या गोष्टी आत्मसात करायला मिळाल्या आणि ह्या पाठशाळेच्या उपक्रमाच्या निमित्ताने याचं महत्व मी तुम्हाला सांगतो की या गोष्टी आपल्याला इथे आत्मसात करायला मिळतील। दुसरं, या शिबिराचं अजून एक महत्व म्हणायचं म्हटलं तर जसं मी म्हटलं की मला एक मनशांतीसाठी मी आलो होतो, तर इथे गुरुजींनी शिकवलेल्या मंत्रांद्वारे ती अनुभूती मी कशी घेतली मी तुम्हाला शब्दात सांगता नाही शकत की माझं येण्याचा उद्देश तिथे आज सफल झालाय। जर त्यावेळेस माझा असणारा बीपी आणि आज जर संध्याकाळी चेक केला बीपी तर निश्चित त्याच्यात फरक पडलेला असेल। दुसरं, ही पाठशाळा का करावी, दुसरा मी याच्यातला एक पॉइंट असा अनुभवला की आपल्याला जर आपला व्यक्तिगत विकास घडवायचा असेल तर हा एक कृत्य मार्ग आहे की तुम्ही ही पाठशाळा जाऊ द्या। आपण ब्राह्मण विसरून जा थोड्या वेळासाठी, आपले मंत्र उच्चारण किंवा या गोष्टी विसरून जा। पण जर तुम्हाला एक सेल्फ कॉन्फिडन्स गेन करायचा असेल, जर मी काय हे जर शोधायचं असेल तर तुम्ही या पाठशाळेत, एवढं मी एक तुम्हाला निवेदन करतो की विशेषतः ज्यांचे पाल्यांचे मुलं आता म्हणजे झालेले तर त्यांना सेल्फ कॉन्फिडन्स काय आहे। इथे येणारे असे पण काही विद्यार्थी ज्यांना माझ्या मते जन्माला आल्यानंतर पासून पण स्वतःचे कपडे धुतले नसतील, ते सुद्धा इथे आज कपडे कसे धुवायचे हे शिकतायत। हे गुरुजींनी नाही शिकवलं, हा त्यांच्यातला जागृत झालेला आत्मविश्वास आहे, हा कॉन्फिडन्स आहे। यामध्ये गुरुनी पाठशाळा कशासाठी तुम्ही म्हणाल कपडे धुवायला उघडली होती का, नाही तर मी हा आत्मविश्वास मी बघितला। गुरुजींनी तर या गोष्टी पळतायच्या मागे जे आम्ही इथे नंतर संध्याकाळी बसायचो ते बघितलं नसेल, पण हा प्रत्येकामध्ये जागृत झालेला आत्मविश्वास तिथे मला बघायला मिळाला। तर जर तुम्हाला तुमच्या पाल्यांना हा आत्मविश्वास गेन करायचा असेल तर तुम्ही जरूर ही पाठशाळा जॉईन करा। या व्यतिरिक्त या पाठशाळेचा आपण जर अजून एक विशेष म्हटलं की हे शिबिर, तुम्ही असं समजा की शिबिर नाहीये किंवा या रिलेटेड काही नाही, पण जर तुम्हाला तुमच्या राष्ट्राविषयी जर अभिमान असेल, आपल्या ब्राह्मण होण्याबद्दल अभिमान असेल आणि तो जर जागृत करायचा असेल
तर तुम्ही या पाठशालेमध्ये जरूर येईल. मी त्यामुळे ही पाठशाळा आहे, ही एक गुरुजींनी मांडलेला यज्ञ आहे आणि ह्या यज्ञामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी झालात आणि बाकीच्यांनी या यज्ञामध्ये सहभागी व्हावं याबद्दल मी तुम्हाला एक आव्हान करेल आणि विनंती पण करेल. मी गुरुजींना पुढील वाचनासाठी पण शुभेच्छा देतो आणि या ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी एक प्रार्थना करतो की या यज्ञामध्ये पुढच्या वेळेस कमीत कमी 1000 विद्यार्थ्यांनी जमावं आणि या यज्ञात सहभागी व्हावं. मी गुरुचरणी प्रार्थना करतो आणि आपण संध्यारूपी पूजन करून या पाठशालेने जो उपक्रम चालू केलाय या बाबतीत सगळ्यांनी सहकार्य करावं आणि ह्या पाठशालेचा झेंडा विश्वामध्ये गाडावा ही मी सगळ्यांना ब्रह्मचर्य प्रार्थना करतो. धन्यवाद.